एकूणच तपोवनातील वृक्षतोडीला अनेकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय। याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी, माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये असलेल्या वनसंपदेचं दृश्य दरम्यान तपोवनातील 1800 झाडांना वाचवण्यासाठी हे जन आंदोलन। वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी सामाजिक संस्था आणि नाशिककर सुद्धा आक्रमक। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसेही आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार। नाशिककरांना आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन। भाजप नकली हिंदुत्वाचे ठेकेदार, नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव म्हणजे भाजप, यावर आता शिक्कामोर्तब। सामनाच्या अग्रलेखातनं भाजपवर निशाणा। नाशिकमधल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून ही टीका। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी करुणा मुंडे तपोवनात, तर झाडांची पाहणी केली। तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासनं करत प्रशासनाचा निषेध। योग विद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत इथे योगासनं। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात नाशकातले तरुण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सुप्रीम कोर्टाला पाठवणार हरकतनामा भरून घ्यायला तरुणांनी केली सुरुवात। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये झाडं वाचवा, झाडं जगवा यासाठी CITU संघटनेचं आंदोलन। भारतीय ट्रेड युनियनकडून घोषणाबाजी। तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी बाहुला देतोय संदेश, तर आपल्या अनोख्या शैलीमध्ये बाहुल्यांकडून झाडं वाचवण्याचा हा संदेश। आता बघूयात आजच्या टॉप 9 मोठ्या घडामोडी। पुण्यातल्या जमीन प्रकरणामध्ये FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव घातलं पाहिजे। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे। विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत, रुपाली चाकणकरांची ही टीका। दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला हजर राहण्याची शक्यता। दिग्विजय पाटलांकडून पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण। जय पवारांच्या लग्नासाठी बहरीनला गेलेले दिग्विजय पाटील चौकशीसाठी परतले नाही, तर कशी चौकशी होणार? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल। तर त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली कशी, असाही सवाल। खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे, पण गेले ते आता हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल। दमानी यांना राष्ट्रवादी विरोधात बोलण्याचा कार्यक्रम दिलाय। स्थानिक निवडणुकांपर्यंत त्या बोलतच राहणार, सूरज चव्हाणांचं वक्तव्य। तर दमानी या प्रसिद्धीसाठी सनसनाटी निर्माण करतात, सूरज चव्हाणांची दमानी यांवर टीका। अंजली दमनिया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ऍक्टिव्ह राहतील। दिग्विजय पाटलांनी लग्नाचं निमित्त कारण देऊन त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीला मुदतवाढ। अहवाल तयार करण्यास वेळ लागणार असल्यामुळे खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। समितीला 6 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती। जय पवारांच्या लग्नाला संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार नाही। शरद पवारांच्या कुटुंबियांकडून फक्त रेवती सुळेच लग्नाला जाणार। संसदेच्या अधिवेशनामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी जय पवारांच्या लग्नाला जाणार नाहीत। बंगळुरूमधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती। श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे लहान बंधू। दरम्यान अजित पवार देखील युगेंद्र पवारांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित नव्हते। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल। चंद्रकांत पाटलांची टीका, तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत। खडसेंचा पलटवा। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। 2 गणित 137 करोड चोरलंय। अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे। बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत गेला, 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्या 509 संस्था होत मला। महाडमध्ये घडलेला प्रकार चुकीचा, भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा काही साधू नाही। बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला। सूरज चव्हाणांची टीका। विशाल परब आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभी राहणार। राड्यातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। सिंधुदुर्गात भाजपची बदनामी होऊ देणार नाही। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांची प्रतिक्रिया।
रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे आदेश. मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यानंतर हा आक्षेप. कोकाटेंबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा पोलिसांचा अहवाल. अमित देशमुखांच्या साखर कारखान्यावर लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांना वेगळे दर मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांचं आंदोलन दरम्यान योग्य दर मिळाला नाही तर अमित देशमुखांच्या घरासमोर आंदोलन करण्याचाही इशारा. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता. इन्स्टिट्यूटचा 17 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल देण्याची साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची मागणी. दरम्यान चौकशी समितीचं हे पत्र. चौकशी समितीनं BSIला पाठवलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. मुंबई मेट्रो स्टेशनच्या देवदेवता आणि महापुरुषांच्या नावासमोरील कॉर्पोरेट्सची नावं काढा. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात. तयारीसाठी अवघे 3 दिवस शिल्लक असल्यामुळे तयारीला वेग. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान असणार हिवाळी अधिवेशन.